हॅलो. तर याचबरोबर खारघर अग्निशमक दलाचे ऑफिसर या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आमचे सोमनाथ निगुड साहेब आणि दरेकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. इकडे मात्र ॲक्शन बिलकुल नव्हती आणि व्हाईट बॉल घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं आणि त्याचमुळे इकडे मात्र हा चेंडू पायाला निघून गेला. त्याच कारणास्तव इकडे मात्र रन्स देण्यात आलेले नाहीयेत. हा डॉट बॉल असेल. धावसंख्या स्थिर आहे. हो, फुल लाईन तो खोलात पडला हा बॉल. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डिलिव्हर होत असताना हा डॉट बॉल पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर वर्गमित्र मोरबी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. चला, जास्त टीम मिटिंग घेऊ नका प्लीज, कारण आज हा वेगळा पोलचा सामना आहे, परंतु त्यानंतर मात्र संपूर्ण पोल खेळवायचा आहे. त्यामुळे पंचांना सुद्धा विनंती असेल, सुरुवातीपासूनच थोडंसं शिस्त ठेवा खेळाडूंवर आणि वेळोवेळी तंबी देत चला, तरच मॅचेस ऑन टाइम आपण पूर्ण करू शकतो. कारण खारघरची स्पर्धा, शहरामधली स्पर्धा म्हटली की थोडंसं रिस्ट्रिक्शन असतं, थोडंसं वेळेचं बंधन सुद्धा असतं. या सगळ्या गोष्टी या सगळ्या रूल्स फॉलो करत आपल्याला पुढे जायचं आहे. पहिलं षटक समाप्त. 1 गडी बाद 9 धावा. वर्गमित्र मोरबी. हॅलो. तर मुरबी संघासाठी सुवर्ण संधी आहे बघा. मयूर ठाकूर, अवित ठाकूर, स्वप्नील गायकर यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आणि एक षटकारासाठी 1,000 रुपये या तिघांच्या माध्यमातून.
व फिरून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इकडे मात्र बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज शेतू पटेल ज्याच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो आणि नुकतीच शेतू ट्रॉफी सुद्धा आपण पाहायला मिळाली आणि फार मोठी खरं तर ती स्पर्धा होती. परंतु इकडे मात्र सरळ पॅटवर दिला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. 4 धावांकरता चौकार. धाव फलकावर 13 ऑन बोर्ड. शेतू पटेल. फार मोठी स्पर्धा पाहायला मिळाली यंदाच्या हंगामामध्ये आणि मोठी गर्दी होती खरं तर सगळ्याच क्रीडा रसिकांची. शॉर्ट बॉल आहे. कट केलाय. कवसला बीट करत बॉल चाललाय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. परंतु रन्स प्राप्त होतील. इकडे 3 धावा कंप्लीट करण्यात आल्या. काही वेळ चेंडू हवेमध्ये होता. थोडीशी झेलची संधी होती. थोडासा हलकासा टपचान जरूर होता. परंतु तरी सुद्धा थोडंसं मुवमेंट्स लवकर झाल्या असत्या तर कदाचित जेलपर्यंत पोहोचता येणं शक्य झालं असं. 16 ऑन बोर्ड. शेतू पटेल पुन्हा एकदा. फुल टॉस. बॉल सरळ निघून गेला. विकेट किपरला चकवा देत लॉंग स्टॉप. चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेनं 4 धावांकरता हा येतोय चौकार. यस संपार रेफर करण्यात. हा बोनस मात्र मिळालाय तो वर्ग मित्र मोरबी टीमला. हा जो बक्षीस मगाशी पुकारलाय तो फक्त अमन साठी आहे. अशी अमन ठाकूर साठी. मयूर ठाकूर त्याचबरोबर स्वप्नील गायकर आणि अवी ठाकूर हा मित्र परिवार आहे अमनचा. तर त्याच्यासाठी हा पारितोषिक आहे. हा मयूर ठाकूर जे ज्यांचे सख्खे बंधू आहेत. हो यावेळेस मात्र लॉफ केलाय. उंचावरून फटका एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवलं सरळ हवाई सफर करण्यासाठी आणि या स्पर्धेमधला हा पहिला षटकार येतोय फलंदाज अमन ठाकूरच्या पॅटमधून. या ओव्हरमध्ये आता मात्र धाबा दिल्यात शेतू पटेलनं. थोडासा महागडा ठरलेत. एक चौकार, एक ट्रिपल्स, एक लेग बाईचा चौकार, त्यानंतर हा षटकार आणि त्यामुळे थोडंसं कंट्रोल करावं लागेल. शेतू वन्स अगेन. शॉर्ट बॉल आहे. समोर खेचून मारलाय. बॉल जाईल तो काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा एकदा उत्तुंग फटका. षटकार. षटक मात्र महागडं ठरलं. शॉर्ट बॉलिंग खरं तर पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर टाकले गेले. फुल टॉस टाकले गेले आणि त्याचमुळे मात्र शेतू पटेल यांच्या या ओव्हरमध्ये धाबा आल्या. त्या तब्बल टोटल 23 धाबा या ओव्हरमध्ये आल्या. चला आपण समाप्तीनंतर 32 सन्मान घेऊया आपण. मी सन्माननीय भजनरत्न महादेव बुवा शाहबाजकर गुरुवारी यांचा आपण सन्मान घेतोय. मी बुवांना विनंती करेन की बुवा या. नक्कीच आपण हा सन्मान इथे बुवांचा करतोय. जगदीश या. अशोक बुवा पाटील आणि जगदीश ठाकूर अनिल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. दिनेश या. 32
तर गुरुवर्य भजनरत्न महादेव बुवा शाहबाजकर यांचा सन्मान इथे होतोय. कारण वेलात वेल काढून बुवा इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कारण कार्यक्रम असला की नक्कीच बुवांचं हे आमचं येणं अगदी कर्तव्य आणि खऱ्या अर्थाने आमच्या विनंतीला मान देऊन बुवा उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आभार. याचबरोबर उद्योजक सन्माननीय आमचे हरिशेठ कोळी साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. नवी मुंबईचे उद्योजक शाहबाज नवी मुंबई हरिशेठ कोळी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय. अनिलदादा पाटील आणि अशोकबुवा पाटील जगदीश ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. सौबांचा हा बॉल यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डर. ओ तिकडे थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय. बॉल सरळ वाईडिश लॉंग ऑफ बॉटलच्या दिशेनं 4 धाबां करता टीमची टोटल 36 वर. त्याचबरोबर विनय कोळी यांना विनंती करेन. ये विनय ये. तर सन्माननीय विनय कोळी चे बुवांचे सुपुत्र उद्योजक म्हणून ज्याची ओळख आहे विनय कोळी यांचा हा सन्मान होतोय. हो यावेळेस मात्र फक्त दिशा दिले लॅप केला होता. बॉल जाईल फाईन लेग बॉटलच्या दिशेनं आणखीन एक चौकार. त्याचबरोबर अनिरुद्ध शेठ ठाकूर यांना विनंती करेन मामा या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. मागच्या 7 बॉल मध्ये 31 धावा मोजल्यात शेटू 11 तळोजा टीमनं. इकडे हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. थोडीशी एलईडी लाईट ब्लिंक झाली होती. आय थिंक थोडासा फुंकर मारून गेलाय किंवा थोडासा चाटून गेला असावा, परंतु त्याचा काही उपयोग नाहीये कारण बैल सॉफ्ट झाल्याशिवाय तुम्हाला विकेट नाही मिळू शकत. अनिरुद्ध शेठ ठाकूर यांचा सन्मान या व्यासपीठावरती होता. त्याचबरोबर सन्माननीय आमचे शंकर शेठ ठाकूर यांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. सौबान नमडे बॉलिंग ट्रॅकवर 3रं षटक हाताळतोय. राऊंड विकेट फुल टॉस बॉल फक्त दिशा दिले. बॉल काढलाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं 4 धाबां करता या ओव्हर मधला आणखीन एक 3रा चौकार. तर सन्माननीय शंकर शेठ ठाकूर यांचा शुभ सन्मान इथे होतोय. आदर्श व्यक्तिमत्व. याचबरोबर सन्माननीय आमचे रामशेठ ठाकूर यांना विनंती करेन. रामशेठ गोपाल ठाकूर रामशेठ यांना विनंती करेन की आपण सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. याचबरोबर आमचे जयदेवशेठ ठाकूर जयदेवशेठ पाटील रामकृष्ण मुरबी संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर आणि युवा उद्योजक जयदेवशेठ पाटील यांचंही ते आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय रामशेठ ठाकूर यांचा शुभ सन्मान इथे होतोय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. खराब क्रिकेट सुरू आहे तळोजा टीम कडून. एवढा अस्ती स्लोली जाणारा चेंडू सुद्धा खरं तर अडवता आले. तर जयदेवशेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रामशेठ ठाकूर यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. याचबरोबर विश्वासबुवा ठाकूर यांना विनंती करेन की या ऑन साईडला स्विंग केलाय. वेगवान स्ट्रोक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जायचं परंतु थ्रो परफेक्ट नव्हता. रन्स मिळतील आणखीन आणि 2 धाबांच्या बरोबरीनं वर्गमित्र मुरबी संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धाबा कंप्लीट होत असताना 50 अप. सन्माननीय विश्वासबुवा ठाकूर यांचा सन्मान इथे होतोय.
त्याचबरोबर सन्माननीय जगदीश शेठ नावडेकर यांना विनंती करेन की आपण तुमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. सन्माननीय जगदीश शेठ नावडेकर ते उपस्थित आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे, आलेले सर्व ग्रामस्थ यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा बोईर स्मृती चषक आपण इथे पाहतोय. याचबरोबर सन्माननीय जगदीश शेठ नावडेकर यांचा हा शुभ सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर युवा नेते सन्माननीय आमचे नितेश शेठ अभिमन्यू पाटील, ओके, आमचे फायर ब्रिगेड चे सन्माननीय ऑफिसर इथे उपस्थित आहेत. दरेकर साहेब या. त्याचबरोबर गाव कमिटी अध्यक्ष सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर यांचा आपण शुभ सन्मान करतो. अनिलदादा पाटील, जयदेव शेठ पाटील यांना विनंती करेन. या भाऊ या या या. याचबरोबर सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर यांचा सन्मान होतोय. धन्यवाद. त्याचबरोबर खारघर अग्निशमक दलाचे ऑफिसर आमचे दरेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान घेतोय. भाऊ घ्या. तिथे पाटील, अनिल पाटील आणि जगदीश मयूर ठाकूर, ठाकूर. अवी ठाकूर आणि स्वप्नील गायकर यांच्याकडून अमन ठाकूरला लगातार 3 षटकारांना 5,000 रुपये, 2 षटकार मारलेत. आणि इकडे त्रिफळा ओढून टाकलाय. फलंदाज होईल बाद. सफलता मात्र पहिल्याच बॉलवर प्राप्त झाली, ती गोलंदाज बाशिदला. खारघर पेठ वर्सेस चांबारली. तर रजत मुंडे आले असतील तर रजत या आपण. आमचे सोमनाथ निगुट साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. व्यासपीठावरती खारघर अग्निशमक दलाचे ऑफिसर इथे उपस्थित आहेत. त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. यस, धन्यवाद, थँक्यू. यस, दीपक. आणखीन एक चौकार यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. थोडंसं वेगळी ऍक्शन्स पाहायला मिळाली गोलंदाजाकडून. बाशिदची थोडंसं चक्रावून टाकणारी खरं तर ही स्लिंग ऍक्शन होती. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 54, 54 धावा धाव फलकावर. सध्याच्या घडीला प्रसाद घरत आणि त्याच्या साथीला अजय ठाकूर. अजय ठाकूरनं आलेल्या चौकारानं खातं उघडलंय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना वर्गमित्र मुरबी टीम. यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग षटकार. शाखा प्रमुख आमचे केशव ठाकूर देखील इथे उपस्थित आहेत. केशव या. यांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत. दिनेश ठाकूर. फुल स्लिंग ऍक्शन. बऱ्याच वेळेला कधी कधी फलंदाज सुद्धा बुचकळ्यात पडतात. अशा पद्धतीची ऍक्शन थोडीशी अंडरआर्म ऍक्शन. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर आहेत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसऱ्या धाबेसाठी सरसावलेत. फरान होते. आणखीन एक पहा. तळोजा संघाचं क्षेत्ररक्षण मात्र सुमार झालंय. आज ज्या पद्धतीनं फिल्डिंग केले ना
आणि समोरच्या टीमला मात्र जास्तीत जास्त धावा बहाल केल्यात. खराब क्रिकेट म्हणता येईल. 3 धावा पूर्ण करण्यात आल्यात आणि दुसऱ्यांदा घडलं 3 धावा. बघाशी सुद्धा बाउंड्री सोडण्यात आली. अगदी सहज सोपा चेंडू होता, अगदी स्लोली जात होता, त्यावर सुद्धा बाउंड्री मिळाली. यावेळेचा मात्र फटका फसला, मिसटूट झाला होता आणि विकेट किपरना टिपला जेल. फलंदाज होईल बाद. यावेळेस मात्र प्रसाद घरत सलामीला आलेला फलंदाज बाद. तर याचबरोबर सन्माननीय जगदीश शेठ नावडेकर मुरबी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज सुनील गरत. सध्याच्या घडीला मजबूत धावा झाल्यात. 64 ऑन बोर्ड, 64 धावा झाल्यात. 4थं षटक सुरू आहे. बाशित बाशीचा चेंडू फुल टॉस होता, फक्त दिशा दिले, बॉलला वळवलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं. 4 धावांकरता सुनील गरतनं सुद्धा आल्या चौकारानं खातं उघडलंय. टीमची टोटल 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 3 गडी बाद, 68 धावा, 68 रन्स, लॉस ऑफ 3. उपस्थित असतील तर त्यांना आयोजक कमिटीच्या वतीने विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आमचे सूरज पाटील देखील आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. चला, यानंतर पेठ आणि चांभारले असा सामना असेल तर पेठचे कॅप्टन सोहेल शेख इथे आहेत. वसीमभाई फॅन्स क्लब RCC पेठ. वसीमभाईंचा फोन होता सकाळी मला, तर नक्कीच ते लाईव्ह नक्कीच पाहतील, त्यांचं देखील स्वागत असेल. चला, 5वं आणि अंतिम षटक, लास्ट ओव्हर. अरिफ येत. 68 रन्स ऑन बोर्ड, 68 धावा झाल्यात. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. 10-12 धावा जरी आल्या तर 80च्या आसपास मात्र जाता येणं शक्य होईल मुरबी टीमला. प्लेन बॉल, यावेळेस मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल. आणि या ओव्हरमध्ये डॉट बॉल गरजेचे आहेत, अशा पद्धतीनं फिल्डिंग झालंय. आज फिल्डिंगचा स्टँडर्ड बिलकुल चांगला नव्हता शेटू 11 तळोजा संघासाठी आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा धाबा मोजल्या. त्यामुळे फलंदाजांवर प्रेशरच टाकता आलं नाहीये, दबाव बनलाच नाहीये मॅचवर. इनसाइड एज बॉल फाईन लेगला चकवत चाललाय सरळ साइड स्क्रीनच्या दिशेनं. मिळतील 4 धाबा, चौकार. इनसाइड एज लागली, असच्या बाजूनं चेंडू निघून गेला. डाऊन द ग्राउंड, ऑन द राइज, लॉंग गॉन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमाल स्ट्रोक होता, नाईसली ऑन ड्राईव्ह, बॉल सीमा पार. 6. सेव्हन्टी 78 धावा धावफलकावर. अरे पुन्हा एकदा लॉंग रन अप आहे, राईट आर्म ओ द स्टम्प्सनं. बॅक टू द बॉलर्स, फॉलो थ्रू मध्ये मात्र टिपलाय भन्नाट झेल. आणि इकडे मात्र फलंदाज होतील बाद. 4था धक्का लागेल
वर्गमित्र मोरबी टीमला फलंदाज अजय ठाकूर मैदानाच्या बाहेर. तर याचबरोबर सन्माननीय आमचे रामशेठ गोपाल ठाकूर मुरबी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. वेलात वेल काढून ही सर्व मंडळी आज इथे उपस्थित झालेले आहेत. उद्घाटन सोहळ्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण इथे पाहिला आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण वेलात वेल काढून सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या या स्पर्धेच्या आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. तर अजय ठाकूर बाद झालाय. 7 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान त्यानं दिलं. नवीन फलंदाज सचिन ठाकूर 6व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत असताना शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. फुल लेन करण्याचा प्रयत्न परंतु दिशा भरकटली अरिपची. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये जोडली जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण पवार सर आहेत पनवेलचे. दुसऱ्या बाजूला रोहिंजणचे सचिनजी कडू आहेत. वापटला होता बॉल. थोडासा शॉट केला होता. बॉल हवेत आहे. कबोसला पडलाय. 2 धावा तर मिळती. तिसऱ्याचा प्रयत्न मात्र सुरू करण्यात आलाय. थ्रो नॉन स्ट्राईक एंडला. इकडे मात्र फलंदाज रन आउट होणार आहे. 5वी सफलता जरूर मिळेल शेट्टी 11 तळोजा टीमसाठी परंतु या 2 धावेनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 81 आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल सुद्धा मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. 6 धावांकरता आणखीन एक घणाघाती प्रहार आणि या षटकाराच्या सहानं मात्र वर्गमित्र मुरबी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 87 धावा. 87 रन्स ऑन बोर्ड. 88 धावांचं लक्ष शेट्टी 11 तळोजा टीम समोर. हॅलो. याचबरोबर सन्माननीय नवी मुंबईचे हरिशेठ कोळी यांचे गुरुवारी भजनरत्न महादेवबुवा शाहबाजकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रामशेठ ठाकूर धन्यवाद. जगदीश ठाकूर आमचे अनिरुद्ध मामा त्याचबरोबर विश्वास बुवा तसेच आमचे जगदीश शेठ नावडेकर शंकरशेठ ठाकूर वेलात वेल काढून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. याचबरोबर आमचे अनिरुद्ध शेठ ठाकूर यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल अनिरुद्ध शेठ ठाकूर यांच्या मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय त्याबद्दल मामा धन्यवाद. वेलात वेल काढून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. विश्वासभाऊ ठाकूर आपलं देखील मनपूर्वक आभार. दिलीप पाटील आमचे रामकृष्ण मुरबी संघाचे एक जुने जाणते जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आमचे जयदोशेठ पाटील ते उपस्थित आहेत. दिलीप पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला चांबार्ली संघाचा कॅप्टन ये पोल मधले वसीमभाई जयदेव पाटील यांना विनंती करेन
चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो, ज्यांच्या वतीने नक्कीच या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत करण्यात आला आहे. आमचे मुरबी रामकृष्ण मुरबी संघाचे एक जबरदस्त एक उत्कृष्ट क्रिकेटर चला टॉस जिंकलाय तो यस वसीमभाई फॅन्स क्लब आरसीसी पेट टीम कॅप्टन सोहेल टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यानंतरचा हा सामना असेल. चला तर फिल्डिंग घेतले, चांभारली संघाला फलंदाजी आहे. विकी हॅलो. तर बघा कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा रूल आहे. तुमचे सगळे खेळाडूंचा ड्रेस कोड हा सेम असायला हवा. 12वा प्रतिनिधी देखील समोरच्या संघाने जर ऑब्जेक्शन घेतला तर नक्कीच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तर 7-11 म्हणजे सेट टू 11 टीम च्या 12 प्रतिनिधीने ऑब्जेक्शन घेतलाय की मुरबी संघाच्या 12 खेळाडूची ड्रेसिंग नाही आहे, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी नक्कीच ही मुरबी संघाला लागते. याची नोंद घ्या आपण. हा नियम सगळ्यांना सारखा असेल याची नोंद घ्या. यापुढे जे कारण सुरुवातीला लॉट्सच्या टायमाला देखील आम्ही ते अनाउन्समेंट केली होती, याची दखल सर्वांनी घ्यायची आहे. चलिए सही बताइए यहाँ पर शाह बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर संदीप पाटिल सर देखिए बात करेंगे रायगढ़ समालोचक एसोसिएशन के हमारे अध्यक्ष हैं। बहुत सारे देखिए अतिथि मान्य पर यहाँ पर सभी का वेलकम स्वागत है। आरएमएस के ग्रामस्थ मंडल से मुरबी आयोजित है। यस बाबूशाह. तर याचबरोबर सन्माननीय मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेमध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय शंकरशेठ ठाकूर यांच्या वतीने तब्बल 15,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शंकरशेठ कचरू ठाकूर यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बहुत बढ़िया देखिए कई चेहरा देखिए इस टूर्नामेंट में जुड़ेंगे, लेकिन इस बड़ा टारगेट से और जैसे यहाँ पर पहला ओवर का खेल कंप्लीट होगा गुलशन हमारे स्कोर बताते हुए जानकारी देते हुए जो 2 रनों की पेनल्टी है उसमें ऐड कर लिया जाएगा जैसा ओवर कंप्लीट होगी। लेकिन टारगेट देखिए वही रहेगा जो आपको स्क्रीन पर दिखाया जा रहा है। 88 रनों का टारगेट से सिर्फ इसमें 2 रन देखिए पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ प्लस किया जाएगा। तैयार गेंदबाज है, बड़ा हिट खेलना चाहते थे, बैकफुट से देखिए यहाँ पर इतना आसान नहीं रहता है। भलाई टेनिस खेल लीजिए, लेदर खेल लीजिए, फ्रंट पर जितना आसान रहता है बैकफुट से देखिए आपको नजरें जमाना पड़ता है और कंट्रोल में रहना पड़ता है यहाँ पर। और जब आप कंट्रोल में रहोगे तो फिर कुछ भी कर सकते हो। इसलिए जो कहा जाता है जो इंसान कंट्रोल में रहता है वो कुछ भी कर सकता है। और वो कंट्रोल बल्लेबाजी देखिए प्रसाद करत लाजवाब बल्लेबाजी 30 रनों का इनिंग्स है। और यहां पर देखिए कंट्रोल नहीं थे, यहां पर मौका था भाई। यहां पर अमन ठाकुर देखिए 2 कैच, यहां पर दूसरा कैच छूटता हुआ। यहां पर ताहिर पटेल देखिए बात करेंगे, बहुत एक बड़ी नाम है, इन्होंने बाग 11 तलोजा के लिए क्या बल्लेबाजी की है। एंड्रू फिंटॉफ इस नाम से पहचाने जाने वाले खिलाड़ी, लेकिन बहुत बढ़िया देखिए पर शिट्टी 11 के नाम से देखिए तलोजा टीम बहुत बढ़िया देखिए प्रतियोगिता भी देखिए इनका नाम रहा उस नाम से। क्या बात आहे. तर नक्कीच यानंतर सामना आपण पाहणार आहोत वसीमभाई फॅन्स क्लब आरसीसी पेट आणि आरसीसी पेट संघाचे पुरस्कर्ते आमचे वसीमभाई हे देखील या सामन्याच्या माध्यमातून एंजॉय करतात. वसीमभाई आपका स्वागत है, जरूर आप आइए, आपका इंतजार रहेगा. बड़ी दिल संदीप सर बात करेंगे ग्रामीण धमाका में देखिए बिग पैकर ओनर के रूप में। और यहाँ पर देखिए चौका आया है और शुरुआत तो यहाँ पर उतना अच्छा नहीं हुआ है, लेकिन
क्रिकेट है दोस्तों, यहाँ पर होता रहता है, धूप छांव के से रंग बदलता रहता है। पहला ओवर का खेल समाप्त है। पहली ओवर की समाप्ति के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 5 रन। 2 रन की पेनल्टी को लेकर पहुंच गए 7 रनों तक और जीत के लिए अभी भी 81 रनों की जरूरत है, 81 रनों की जरूरत है। स्वर्गीय देखिए बात करेंगे कुमारी जिबा भुईर, स्मृति चसग, और जिस नाम से देखिए हम टीम भी देखते हैं और कटआउट देखिए बैनर देख सकते हैं पर तर याचबरोबर चंद्रकांत नावडेकर या आपण देखील आमचे विकास पाटील आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. नहीं संदीप सर, आजकल देखिए टेनिस करियर में कई बड़े बड़े दिल जुड़ चुके हैं, समाज के तरह से लेकर बिजनेस से लेकर उद्योगपति लेकर टेनिस क्रिकेट में देखिए बहुत बड़ी बड़ी चेहरे, जिसके कारण देखिए आज बड़ी बड़ी ग्रामीण का देखिए मुकाबला ओपन का देखने को मिलता है। और ये ग्रामीण के खिलाड़ी 7 रन बनाए, जीत के लिए अभी भी 81 रनों की जरूरत है। बड़ा टारगेट सेट किया गया पर, लेकिन जो आखिरी में बल्लेबाजी रहा 23 रनों का इनिंग्स यहाँ पर अजय ठाकुर देखिए मुरबी में देखिए टैलेंट की देखिए भाई यहाँ पर कमी नहीं, बहुत बढ़िया देखिए उभरते ये चेहरे हैं, उभरते सितारे हैं, मौके की तलाश घर की टूर्नामेंट से अच्छा देखिए इच्छा जताए यहाँ पर और यही होता है ग्रामीण क्रिकेट ना, हमेशा आपको पर्दे के आगे लाने के काम करता है। संदीप सर देखिए आज मुरबी के ये कई खिलाड़ी जिन्हें कम पर्दे के आगे आप देखते हो, लेकिन आज क्या उन्होंने बल्लेबाजी की, यही रहता है देखिए अपला मानुस अपला खिलाड़ी। आज ग्रामीण से देखिए शुरुआत होती है और मुरबी देखिए नाम कहा जाए तो ये ब्रांड है भाई टेनिस क्रिकेट की, लोग यहाँ खेलना पसंद करते हैं, जितना पसंद करते हैं। और ये चलिए भाई बात करेंगे सट्टू पटेल टीम के देखिए सर सेनापति, थोड़ा रिस्क लिया भाई यहाँ पर, और रिस्क तो वही लेता है तो बहादुर होता है। आधा ओवर रिवर से 6 रन। कहते ना जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी बेहतर होता है कोई संघर्ष करके निकल जाता है और कोई संघर्ष करके बिखर जाता है, और संघर्ष देखिए बड़ा रखना पड़ेगा भाई यहाँ पर कहते ना अगर उड़ान तो भरनी है चाहे जितना बार गिरना पड़े, सपनों को अगर पूरा करना है तो चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े। फिर से रिवर्स खेलने गए थे यहाँ पर 14 रन से। चलिए सोहेल शेख देखिए हम देख सकते हैं लेफ्ट हैंड बल्लेबाज है, बाहुबली देखिए सोहेल शेख कहा जाए तो ताकतवर खिलाड़ी, और दूसरी तरफ देखिए और एक लेफ्टी दिखेंगे भाई रजत मुंडे, बेन स्ट्रोक टेनिस क्रिकेट की बात करेंगे, और अमित दादा मुंडे, आइए यहाँ पर वेलकम, आपका स्वागत है। रजत मुंडे देखिए ये नाम मैंने 7-8 साल पहले देखिए बामुन डोंगरी के मैदान पर जिक्र किया था कि नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं और रजत मुंडे बेन स्ट्रोक से कम नहीं, और आज वो खिलाड़ी देखिए टेनिस क्रिकेट में साबित किया भाई, बड़ी खिलाड़ी। बेन स्ट्रोक कहा जाए तो छोटा खिलाड़ी नहीं है भाई, वो इंग्लैंड के लिए 2 वर्ल्ड कप जिताया है और एक वर्ल्ड कप में खून का आंसू हुआ था। कैल्यूस ब्रैथवेट ने 4 छक्के लगाए थे, तभी मैं ये खिलाड़ी का 8 साल पहले नाम दिया था बेन स्ट्रोक रजत मुंडे, और आज देखिए उन्होंने अपने नाम को पहचान को देखिए, यही तो बात बताए ना, नाम तो टेनिस क्रिकेट में बता देते हैं लेकिन पहचान बनानी आपके काम है। डीजे मुझे लगता है थोड़ा सा नहीं, कोई बात नहीं, शुरुआत है टेक्नोलॉजी, अभी टेक्नोलॉजी की बात है, दूर से खेला गया प्रश्न। चलिए रजत मुंडे और अमित दादा मुंडे, आइए वीआईपी डैश में वेलकम, स्वागत है। खास करके देखिए आवाज तो मेरी है लेकिन इस पूरे आयोजन मैनेजमेंट कमेटी देखिए इनकी तरफ से आमंत्रण है। रनों की बात करेंगे, दूसरी तरफ देखिए विवेक दादा जोशी लीजिए, गणेश दादा लीजिए, विशाल दादा, रंजीत दादा, जो कि भी आएंगे टीम के देखिए पार्टिसिपेट रहते हैं हमेशा, और यहाँ पर जो 2 टीम खेल रही है और इनकी भी देखिए बात करेंगे, जो टीम के पीछे हैं अतिथि मान्य पर, आइए वेलकम, स्वागत है। और टीम का स्कोर देखिए बना है 16 रन, लेकिन अब ये 16 को 16 नहीं भाई, अब डबल करना पड़ेगा भाई, क्योंकि अब समीकरण की बात करेंगे यहाँ पर WTC लाइव है, 18 गेंद 72 की जरूरत है। WTC लाइव है कहा जाए तो संदीप सर इन्होंने इस साल इतनी मेहनत, एक्सीलेंट मेहनत, और इन्होंने सारा की सारा सिस्टम ही हिला दिया भाई, और जिस तरह से इनके अपडेट, जिस तरह से लाइव टेलीकास्ट, जिस तरह की क्लियरिटी, क्वालिटी, और जिस तरह से समय पर आना और समय के आखिरी तक और जिम्मेदारी को बड़ी अच्छी निभाते हुए राहुल दादा उल्लू कर देखिए उनकी पूरी टीम देखिए तारीफ करना चाहूंगा। देखिए मेहनत इन्होंने टेनिस क्रिकेट शुरुआत से रखे थे, WTC नाम कहा जाए तो बहुत बड़ी नाम, लेकिन
पिछले जो 2 सालों से जो इन्होंने काम किए भाई और मेहनत देखिए पूरी तरह से यहाँ पर आजकल हर कोई देखिए WTC लाइव घर से बैठकर भी इस मैच का आनंद ले रहा है। इतनी अच्छी क्लियरिटी, अच्छी क्वालिटी और जो इनकी कैमरामैन है ना खूब मेहनत है और खुद सीओ जब सामने है और ये चलिए भाई ताहिर पटेल बड़ा हिट देखिए यहां से AK-47 छरा। क्या बात है। राजवीर देखिए राहुल भाई पसंदीदा देखिए मुरबी टीम मानते हैं काफी मर्तबा उस नाम से देखिए मुरबी टीम मैदान में उतरा है। वाइट देखिए इस तरह से रन आता हुआ पूरी देखिए यहाँ पर बात करेंगे रनों की बात करेंगे। रन देखिए शागर पहुंचा है 23 रन समीकरण की बात करेंगे। गोवा रिटर्न देखिए गुलशन वापस देखिए गोवा जाएंगे भाई 17 गेंद 65 की जरूरत है। ये मैच बन सकता है। मुझे लगता है जो KPC ट्रॉफी में सुनील पाटिल सर इस साल जो रनों की बारिश हुई और वहां जो चेसिंग हुआ वहां से हर टूर्नामेंट में एक चीज हमें देखने को मिल रहा है। रन बन रहा है और बना भी रहे हैं। एक जोश पैदा कर दिया। वो जो मुकाबला हुआ था ना खास करके KDH वागिलवाड़ा और मानकुली के बीच में 96 रनों की टारगेट रायगढ़ के किसान सूरज पाटिल बने थे और वहां से मुझे लगता है पूरी सीजन 70-80 बनता रहा और मैच बनाते रहे भाई और मजा आएगा। जवाब देखिए यहाँ पर अगला मैच में देखिए बड़ा मैच है। जाहिद पटेल देखिए इनकी तरफ से हर छक्के के लिए 500 और आपके 12 खिलाड़ी के पास लाकर जमा करिए। 12 खिलाड़ी नहीं तो हमारे गुलसर स्कोरर के पास जमा करिए। हाँ नहीं संदीप सर ने बड़ी जिम्मेदारी इनसे कौन ले सकता है भाई। इस विभाग की देखिए जितनी भी टूर्नामेंट होती है बैक टू बैक देखिए खूब मेहनत देखिए। तो जायद की तरफ से हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम है। इदरिस के लिए, हाँ इदरिस के लिए इनाम है। तो लोजा खेल रही है तो निश्चित तौर पे हमारे मुबीन शेठ पटेल, नच्चू पटेल और यदि इस मैच को देख रहे हैं उनका भी स्वागत है। हरुण शेठ पटेल होंगे। 16 तारीख से एक बड़ा जल्लोष तलोजा नाइट का आगाज हो रहा है। आने वाले 16 अप्रैल से बहुत बड़ी टूर्नामेंट दोस्तों आपके सामने पेश होने जा रही है। बाबू शाह नहीं बढ़िया निश्चित रूप से बहुत बड़ा देखिए जो हमने 12 साल पहले देखा करते थे बड़ा धमाका देखिए 16 अप्रैल से। लेकिन से यहाँ पर से 11 टीम देखिए फाइट करते हुए यहाँ पर से लेकिन उन्होंने भी एक झलक दिया था भाई तलोजा की निश्चित रूप से। लेकिन अब वो पिक्चर देखिए आपका सामने तलोजा का और एक नाइट बड़ी नाइट है 88 का देखिए यहाँ पर से टारगेट है। और लेकिन अब देखिए बात करेंगे मुकाबला में थोड़ा सा कहेंगे औपचारिकता मानेंगे क्योंकि 12 पर जब जीत के लिए बात करेंगे गुलशन पाटिल सर देखिए बात करेंगे। गुलशन बहुत बड़ी देखिए आपके लिए भी खुशी की रात रही खास करके ओलप नाइट में जिस तरह से प्रशांत पाटिल नानू को बाइक मिला सपना पूरा हुआ। बड़ा अच्छा प्रतियोगिता भी आपका कंप्लीट हुआ। 12 पर 64 की जरूरत है। हमारे ओमी देखिए मैं हमेशा कहता हूँ जब मैंने टेनिस क्रिकेट में कदम रखा नहीं बहुत खूबसूरत चेहरा और वो चेहरा देखिए अभी भी मखमली चेहरे स्टाइलिश खिलाड़ी। हॅलो तर बघा टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त खेळाडू आणि सगळ्यांच्या आवडीचा क्रिकेटर ज्यांचा सामना आज आपल्याला इथे पाहायला मिळेल। आत्ताच बिग बॅश मध्ये 4 व्हीलर कार घेण्याचा मान मिळाला मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून रजत मुंडे इथे आलेले आहेत। तर रजत मुंडे यांना विनंती है कि अपन यावं व्यासपीठावरती आपलं स्वागत है। बड़ी नाम देखिए संदीप सर से बताए अभिमान हमारे लिए रायगढ़ के लिए। लेकिन देखिए ये जो टूर्नामेंट की शुरुआत हो चुकी है यहाँ पर देखिए डिसिप्लिन खास करके 12 खिलाड़ी को देखिए टी शर्ट ने पेनल्टी लगी और यहाँ पर देखिए हर टीम को चीज के ऊपर ध्यान रखना पड़ेगा। जो आपको रूल रेगुलेशन है कंपलसरी टी शर्ट ट्रक शूज 12 खिलाड़ी और बाकी की जो नियम है उससे फॉलो करना पड़ेगा। नहीं तो जो नियम है पेनल्टी की वो आपको दिया जाएगा चाहे घर की टीम लीजिए या मेहमान टीम लीजिए और किसी के लिए रूल डिसिप्लिन देखिए सभी के लिए यहाँ पर सेम रहेगा। बहुत बढ़िया देखिए हमारे 360 उम्मीद देखिए बात करेंगे सर कृष्णा सातपुते ने भी देखिए जिक्र इनके तारीफ किए थे। लाजवाब आज देखिए ग्रामीण से ऐसे ऐसे चेहरे। और रनों की बात करेंगे 10 गेंद पर अब 63। अब मुकाबला थोड़ा सा औपचारिकता होता रहता है। क्रिकेट है दोस्तों
और घर की टीम देखिए आज इम्प्रेस की यहाँ पर बल्लेबाजी में देखिए 87 रन बनाए, और जो चेहरे को हम अक्सर कम देखते हैं, और ये तो मौका रहता है भाई, इस तरह के मुकाबला में आप मौका बनाइए। फिर कहते हैं ना, मौका मौका, किस्मत सभी को मौका देता है और मेहनत हर किसी को चौंका देता है। तैयार देखिए यहाँ पर विकेट देखिए यहाँ पर गिरता हुआ मौका डीजे के पास। पर 7 गेंद पर 63 देखिए, बात करेंगे 63 की जरूरत है। लाजवाब देखिए यहाँ पर मैच देखिए थोड़ा सा औपचारिक था, लेकिन कोई बात नहीं, होता है कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है और हार जीत तो होता रहता है। कभी बुरा वक्त से गुजरना पड़ता है और बुरा वक्त तो बहुत कुछ आपको सिखा कर जाता है। और संदीप सर, मुझे लगता है सेट टू 11 तलोजा टीम ने जिस तरह से इस सीजन में उन्होंने खेल दिखाए हैं, आने वाला सीजन के लिए एक बड़ी मैसेज उन्होंने रख रहे हैं कि हम आने वाले वक्त के खतरों के खिलाड़ी, क्योंकि बहुत सारे देखिए जब टीम आप शुरुआत में नहीं लेकर चलते हो आसान नहीं रहता है, और एक जोश उन्होंने दिखाया, एक जुनून दिखाया। जाहिद देखिए इनकी तरफ से भी देखिए बहुत सारा कैश प्राइज, कोई बात नहीं, 2026 में आपने बहुत अच्छा नज़ारा पेश किए। क्रिकेट देखिए ये कभी खत्म नहीं होता है भाई। चलिए पूरी तरह से देखिए हमारे हम देख सकते हैं यहाँ पर अनिल दादा पाटिल देखिए बात करेंगे, खास करके अध्यक्ष खारघर शहर ग्रामीण से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी। और इतनी इनके अंदर क्रिकेट समाई हुई, मुझे ये अंदाजा नहीं था। मुझे तो ये पता था कि संदीप सर, सुनील सर, हाँ ये क्रिकेट से बहुत जियो जान है, लेकिन अनिल पाटिल सर पिछले में 4-5 सालों से लगातार देखते आ रहा हूँ। नहीं, पूरी घराने देखिए बात करेंगे जब क्रिकेट में तुले हुए हैं, तो फिर उनके देखिए बात करेंगे यहाँ पर मेहुना भी देखिए यहाँ पर। और चलिए लाइव में थोड़ा सा होएगा, शुरुआत है, आ जाएगी भाई, टेक्नोलॉजी है, स्टार्ट किए, अभी तो पार्टी शुरू हुई है। हॅलो, येते का बघ? चला, यानंतर दोन्ही टीम सज्ज राहायच्यात. RCC वसीमभाई फॅन्स क्लब, RCC पेट, आणि त्यांना फाईट करेल वेतालदेव सांभारली, रजत मुंडे यांचा संघ असेल. तर रजतचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. रजत मुंडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठावरती सन्माननीय भजन सम्राट, खऱ्या अर्थाने ज्यांचं खरोखरच या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, कारण भारत देश नाही तर संपूर्ण आखाती देशांमध्ये देखील जाऊन बुवांनी आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. म्हणूनच तर गुरुवर्य भजन रत्न ज्यांना ही पदवी बहाल झालेली आहे असे, कारण भारत सोडून मॉरिशस असू द्या, अमेरिका असू द्या, दुबई, अशा अनेक देशांमध्ये, इंग्लंडमध्ये जाऊन देखील सन्माननीय भजनरत्न महादेव बुवा शहाबाजकर यांनी आपल्या गायनाने मात्र सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेले आहेत. आणि आज मात्र या व्यासपीठावरती सन्माननीय भजनरत्न गुरुवर्य महादेव बुवा शहाबाजकर इथे उपस्थित आहेत. तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर नवी मुंबईचे शहाबाज, नवी मुंबईचे उद्योजक म्हणून ज्याची ओळख आहे आणि ते देखील एक चांगले क्रिकेटर म्हणून प्रख्यात आहेत, सन्माननीय आमचे हरीशेठ कोळी हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय प्रावीण्य मिळवलेले युवा उद्योजक म्हणून ज्याची ओळख आहे, बुवांचे सुपुत्र विनय कोहली देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे मोठे बंधू
भजन सम्राट आदरणीय अशोकबुवा पाटील, त्याचबरोबर अनिलदादा पाटील, चेतोशेठ पाटील, नितेश पाटील इथे आहेत, आमचे निकेश म्हात्रे आहेत, चंद्रकांत नावडेकर, दिलीप पाटील, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बाबूशा नहीं सही बताया, एक दूसरे के साथ तभी तो देखिए आज अच्छी विकास है और छक्का तो आया, जाते जाते यही बात बताया शिट्टू 11 तलोजी टीम देखिए बहुत बढ़िया देखिए टीम इस साल बहुत अच्छी क्रिकेट उन्होंने खेले हैं, कहीं हार देखना पड़ा है, कहीं जीत देखना पड़ा है और होता है शुरुआत तो देखिए इस तरह से होती है हर इंसान की देखिए जिंदगी की, लेकिन से आने वाला सीजन के लिए अभी भी देखिए सीजन का बहुत सारी टूर्नामेंट बचा है और बड़ा अच्छा एक टीम बनते जा रहे हैं यहाँ पर, लेकिन कमाल की जीत देखिए यहाँ पर तारीफ करना चाहेंगे यहाँ पर से वर्ग मित्र देखिए यहाँ पर मुरबी टीम में, और जो शुरुआत प्रसाद गरत ने दिया था ना भाई, 30 रनों का इनिंग मैच करेंगे, मैन ऑफ द मैच है अगला मैच देखिए, एक बड़ी मैच है